तर हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा जो समाधी मठ आहे किंवा समाधी मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही रत्नागिरीवरून इथे पावसला एसटीने कसे पोहोचाल याचीही माहिती आणि ह्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे पुढे। तर बघत राहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही रत्नागिरी डेपोवरून इथे पावसला एसटीने कसे पोहोचू शकता आणि नंतर पुढे या मठाची माहिती आणि मठाचा एक ओव्हरऑल आजूबाजूचा परिसर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। दरवर्षी गणपतीपुळेवरून परत येताना वाटायचं की पावस येथील मंदिराला नक्की भेट द्यावी। योगायोगाने ही इच्छा यावर्षी पूर्ण झाली। रत्नागिरीच्या रहाटागर बस स्थानकामधून तुम्हाला पावस येथे जायला बस मिळते। ही बस अवघ्या 36 रुपयात तुम्हाला पावस येथील मठाजवळ आणून सोडते। पावसला जाणाऱ्या बसेसची फ्रिक्वेन्सी ही चांगली असून जवळपास अर्ध्या तासात ही बस तुम्हाला श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे आणून सोडते। मंदिराजवळचा परिसर हा खूप प्रेक्षणीय असून हिरवळीने नटलेला आहे। तर तुम्हाला रत्नागिरीवरून जर एसटीने इथे स्वामी स्वरूपानंद मठ आहे इथे यायचं असेल तर तुम्हाला रहाटागर हे रत्नागिरीला एसटी स्टँड आहे रहाटागरला, तर तिथून तुम्हाला एसटी पकडायला लागते आणि तिथून 36 रुपये पर पर्सन 36 एवढं त्या तिकिटाचं भाडं आहे। तर तेवढं ते देऊन तुम्ही इथे या मठाला पोहोचू शकता। जेमतेम अर्धा तास लागतो, 30 ते 40 मिनिटं लागतात ते पोहोचायला। तर इतक्या इझिली आणि स्वस्तात तुम्ही रत्नागिरीवरून हा प्रवास करू शकता। तर आता पुढचे काही डिटेल्स हे या मठाचे डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो, बघा। रत्नागिरीपासून जेमतेम 15 किलोमीटरच्या अंतरावर हे स्वामी स्वरूपानंदांचे समाधी मंदिर आहे। या सुंदर अशा समाधी मंदिरात ध्यान गुंफा आणि एमिलियाचे झाड आहे। स्वामींचे घर असलेले अनंत निवास हे देखील मंदिर ट्रस्टने उत्तम प्रकारे जतन करून ठेवलेले आहे। स्वामींचा जन्मदिवस, गुरुपौर्णिमा यासारखे उत्सव येथे साजरे करण्यात येतात। सात्विक आणि सुंदर अशा महाप्रसादाचा आस्वाद तुम्ही या मंदिरात रोज घेऊ शकता। मंदिर परिसर हा सुंदर असून स्वच्छतेची पुरेपूर काळजी येथे घेण्यात आलेली आहे। येथे राहण्यासाठी भक्तनिवास किंवा धर्मशाळेची सोयही मंदिरामार्फत करण्यात आलेली आहे। शरीराने मनाने जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा एका शांत जागेची नितांत गरज आपल्या सगळ्यांना असते आणि तशी जागा म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांचं हे समाधी मंदिर। होता पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा मठ किंवा हे समाधी मंदिर। तर याची एकंदरीत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी हा व्हिडिओ शूट केला। एक चांगली आध्यात्मिक जागा आणि तितकंच चांगलं असं जेवण किंवा महाप्रसाद इथे तुम्हाला मिळतो। तर इथे आलात तर एकदम शांत जागेत तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा वेळही घालवता येईल। तर एक चांगला स्पॉट रत्नागिरीमधला, तर इथे आलात तर हा व्हिडिओ फॉलो करून नक्की या आणि तुम्ही आला येऊन गेला असाल तर तुमचे काही अभिप्राय किंवा फीडबॅक माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा। तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही। तोपर्यंत लिव्ह लव आणि एक्सप्लोर। बाय अँड टेक केअर गाईज।